नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण उरलेल्या भातापासून खूपच मस्त अशा 2 रेसिपीज बनवणार आहोत. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप भात घेतला आहे. घरी कुठल्याही तांदळाचा तुम्ही भात जो बनवत असाल तो इथे घेतला तरी चालेल. तर सुरुवातीला कांदा असा उभा चिरून घेतला. 1 कांदा मी उभा चिरून घेतला आहे. यामध्ये मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा मीठ घातलं. हे आता मिक्स करून घेऊया. कांदा आणि मीठ छान असं चोळून कांदा कुस्करून घ्यायचा, म्हणजे कांद्याला पाणी सुटेल. असाच कांदा आता 5 मिनटं बाजूला ठेवूया. तोपर्यंत इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे. आता हा बटाटा सोलून घेतला आणि आता किसून घेऊया. तर किसून हा किस मी असा पाण्यात ठेवला आहे, याचा रंग बदलू नये म्हणून. इथे आता कांद्याला छान पाणी सुटलं आहे. यामध्ये आता जो आपण 1 कप भात घेतला होता तो घालायचा आहे. आता भात आणि कांदा छान एकजीव करून घेऊया. हे दोन्ही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये बटाटा घालायचा आहे. तर बटाट्याचा किस असा पिळून यामध्ये घालायचा. याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि सगळा बटाटा यामध्ये घालायचा आहे. आता यामध्ये 1 चमचा अख्खे धणे घालायचे. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि इथे अर्धा चमचा मी ओवा घेतला आहे, हातावरती कुस्करून यामध्ये घालायचा आहे. यानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली. आता इथे हिरवी मिरची घातली बारीक चिरलेली. यानंतर लाल तिखट घालायचे चवीप्रमाणे. इथे आता पाव चमचा हळद घातली. अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाला नसेल तर तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस घातला तरी चालेल. यानंतर यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. भात, कांदा, बटाटा त्याचबरोबर जे मसाले घातले सगळं छान एकजीव करून घ्यायचं. आता इथे मी बेसन घेतलं आहे. तर यामध्ये आपल्याला 3 चमचे बेसन घालायचं आहे. तर इथे फक्त बाइंडिंगसाठी आपल्याला बेसन घालायचं आहे, जास्त बेसन घालायचं नाही आहे. 3 चमचे बेसन घातलं आहे. लागलं तर आपण आणखी थोडंसं घालू. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. इथे आता मी आणखी 1 चमचा बेसन घालते. आता हे छान असं मिक्स करून घेऊया. हे आता तयार आहे, हे बाजूला ठेवूया आणि मस्त अशी चटणी बनवूया टोमॅटोची. तर इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये मी 1 चमचा तेल घातलं आहे. यावरती टोमॅटो घालायचे आहेत. तर 2 टोमॅटो इथे मी घेतलेत आणि ते असे अर्धे चिरून घेतलेत. हे पटकन सॉफ्ट व्हावे म्हणून यावरती थोडंसं मीठ घालायचं आहे. पाव चमचा मीठ घालते आणि आता हे टोमॅटो आपण सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. दोन्ही बाजूने असे उलटून छान सॉफ्ट करून घ्यायचे आहेत टोमॅटो. खूपच मस्त आणि वेगळी अशी ही टोमॅटोची चटणी आहे, जी आपल्या रेसिपीबरोबर खूप छान लागते. त्यामुळे अशी वेगळ्या प्रकारची चटणी नक्की करून पहा. यामध्ये आता 5 ते 6 पाकळ्या मी लसूण घातला आहे. तर पहा, इथे टोमॅटो आणि लसूण दोन्ही छान परतून घेतलं. आता थंड करून हे वाटून घ्यायचं आहे. आता याला आपण फोडणी देऊया. तर इथे आता मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. यानंतर अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे. डाळीचा किंचित रंग बदलला की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. परतून घेऊया कढीपत्त्याची पानं. आता इथे पाव चमचा हिंग घालायचा आहे. गॅस मी आता बंद केला. आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपण जी तयार पेस्ट केली होती टोमॅटो आणि लसणीची ती घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही मस्त अशी आपली चटणी, वेगळ्या पद्धतीची चटणी तयार आहे.
आंबट तिखट अशी ही चटणी होते, खूपच छान लागते चवीला। तर चटणी तयार आहे। आता हे आपण जे पीठ तयार करून ठेवलं होतं त्याचे आपण असे वडे बनवणार आहोत। तर इथे पहा, हातावरती असे वडे याचे थापून घेतले। आता हे वडे आपण तळूया। तर इथे आता गॅसवरती मी तेल छान गरम करून घेतलं। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे वडे सोडायचे आहेत। मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे वडे आता फ्राय करून घ्यायचे आहेत। एका बाजूने फ्राय झाल्यानंतर मी हे उलटून घेते। अगदी झटपट होणारी आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी अशी ही मस्त रेसिपी आहे। दुपारचा जर भात शिल्लक राहिला असेल तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही असे हे वडे त्यापासून करून पाहू शकता। चवीला अगदी मस्त लागतात आणि झटपट होतात। तर पहा, हे वडे फ्राय करून झालेत, मस्त रंग आलाय, काढून घेऊया। इथे आता हे वडे मी आपण जी चटणी तयार केली तिच्याबरोबर सर्व केलेत। इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते। पहा, आतपर्यंत मस्त फ्राय झालेत। तर ही होती आपली भातापासून तयार होणारी पहिली रेसिपी। आता बनवूया दुसरी रेसिपी। इथे आता मी 1 कप बेसन घेतलंय। त्याच कपाने यामध्ये पाव कप रवा घालायचा आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। आता यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी 1 कप पाणी घेतलं, त्यातलं अर्धं घातलं। मिक्स करून घेऊया आधी। मिक्स करून याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घातलं, तर साधारण पाऊण कप पाणी इथे मी घातलं आहे। आणि पहा, विस्करने असं सगळ्या याच्यातल्या गुठळ्या काढून अगदी स्मूथ असं पीठ तयार करून घेतलं। आता हे झाकून ठेवूया 10 मिनटं। यामध्ये रवा आहे तो छान फुलेल म्हणजे। तर 10 मिनटानंतर हे पाहूया। तर हे पहा, आधीपेक्षा घट्ट झालं आहे। आता यामध्ये 1 कप भात घालायचं आहे। यानंतर बारीक चिरलेला कांदा घालते। आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। बारीक चिरलेली शिमला मिरची घालते। तुम्ही यामध्ये किसलेला गाजरसुद्धा घालू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। पाव चमचा हळद घातली। यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे। इथे आता मी अर्धा चमचा ओवा घातला। इथे पाव चमचा चाट मसाला घातलाय। चाट मसाला जर तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही जेव्हा आपण बेसन आणि रवा भिजवून घेतलं तेव्हा पाव कप दही घातलं तरी चालेल। यानंतर यामध्ये मी लाल तिखट घातले आणि चवीप्रमाणे आता मीठ घालायचं आहे। आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया। तर हे घट्ट आहे, यामध्ये थोडंसं पाणी आणखी घालावं लागेल। तर हे पीठ तयार करण्यासाठी मला 1 कप पाणी लागलं। जर तुम्ही पाव कप दही घातलं असेल सुरुवातीला तर तुम्हाला पाऊण कप पाणी लागेल। आता इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला। यावरती 1 चमचा तेल घातलं, तेल पसरवून घेतलं। यावरती आता असे हे छोटे छोटे पॅनकेक बनवायचे आहेत आणि असं कोणती स्टिक घ्या किंवा इथे मी रवीची जी मागची बाजू असते ती घेतली आहे आणि असं सेंटरला एक होल तयार करून घ्यायचं आहे। ते पहा, आणखी एक मी करून दाखवते। तसं छोटं छोटं असं याचं पॅनकेक पसरवून घ्यायचं आहे आणि सेंटरला असा एक होल करायचा आहे। फक्त दिसायला छान दिसावं म्हणून मी असं हे करते। तुम्ही प्लेन करू शकता। तर एका वेळेस मी इथे 4 करून घेते। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, घरच्या साहित्यात होणारी आहे। तुम्ही कधीही तुम्हाला काहीतरी चमचमीत खायचं असेल
तर ही रेसिपी बनवू शकता। एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आपण उलटून घेऊया। मस्त खरपूस असा रंग आला आहे आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपण भाजून घेऊ। तर इथे पाहू शकता मी दोन्ही बाजूने हे छान भाजून घेतले, अगदी खरपूस झाले। तर आता आपण हे काढून घेऊया। तर आपण जी टोमॅटोची चटणी बनवली त्याबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता किंवा टोमॅटो केचप बरोबर सुद्धा हे सर्व केलं तरी छानच लागतं। तर ही होती आपली आजची दुसरी रेसिपी। आजच्या दोन्ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। दोन्ही रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।